ठाण्याला निकेश शार्दूल आपल्या समवेत आहेत। निकेश, एकेकाळी शिवसेनेचं ठाणं, ठाण्याची शिवसेना म्हटलं जायचं, ती शिवसेना आता दोन भागात विभागलेली आहे। तेव्हा आता हे ठाणे कोणत्या शिवसेनेला आपलं ठाणं बांधणार आहेत हा प्रश्न आहे। शिवाय भाजपची ताकद वाढत चालली आहे आणि निवडणुकीच्या पूर्वी भाजप शिवसेना शिंदेंच्या शिवसेनेमधला अंतर्गत वादही पाहायला मिळाला होता। कसं पाहता या सभेकडे? नक्कीच काही वेळा नंतरच आता ठाकरे बंधूंची सभा जी आहे ती ठाण्यातल्या गडकरी रंगायतन या ठिकाणी पार पडणार आहे। मात्र या निवडणुकीच्या दरम्यान काळात जर आपण पाहिलं तर ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार असतील, मनसेचे उमेदवार असतील किंवा काँग्रेसचे उमेदवार जे आहेत ते यांचे अर्ज जे आहेत ते ठाण्यामध्ये बाद करण्यात आलेले होते। अनेक उमेदवारांना पैशांचा आमिष दाखवून जे आहे ते अर्ज मागे घेण्यासाठी सांगितलेलं होतं। त्यामुळे मोठा गदारोळ जो आहे तो या निवडणुकी आधी जे आहे ते आपल्याला पाहायला मिळाला होता। मोठे आरोप जे आहेत ते ठाकरे बंधूंच्या पक्षाने जे आहेत ते केलेले पाहायला मिळालेले होते। मात्र या निवडणुकीच्या काळात जर आपण पाहिलं तर मित्रपक्ष असलेल्या महायुतीतला भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेमध्ये चांगली झुकलेली आपल्याला पाहायला मिळालेली होती। ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला असला तरी ज्या वेळेला दोन गट पडले त्यावेळेला सर्वाधिक जास्त नगरसेवक जे आहेत ते शिंदेच्या शिवसेनेला जाऊन मिळालेले होते। काही नगरसेवक जे आहेत ते भाजपला मिळाले होते। त्यामुळे कुठेतरी ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद जी आहे ती या ठाण्यामध्ये कमी झालेली पाहायला मिळाली। तर मनसेची ताकद जी आहे ती काही प्रमाणात म्हणजे जे नेते आहेत अविनाश जाधव यांची ही ताकद जी आहे ती फक्त असलेली पाहायला मिळाली। मात्र आता हे दोन्ही बंधू एकत्र आल्याच्या नंतर नेमकं ठाणेकर नागरिक जे आहेत, ठाणेकर मतदार जे आहेत ते नेमका कोणाला कौल देतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे। कारण ही आता सध्या जर पाहिलं तर ही अस्तित्वाची लढाई म्हणावी लागणार आहे। कारण जागा वाटपावरनं जर पाहिलं तर भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेमध्ये मोठं रस्सीखेच जे आहेत ते झालेलं पाहायला मिळालं। महापौर बसवण्याचा दावा जो आहे तो दोन्ही पक्षांनी केलेला पाहायला मिळाला। ज्यावेळेला मुंबईला युती ठरली त्यानंतर ठाण्यामध्ये ही युती जी आहे ती ठरलेली आहे। आता युती जरी ठरली असते तरी दोन्ही पक्षामध्ये जे आहेत ते चुरशीची लढत जी आहे ती पाहायला मिळते। दरम्यान या सगळ्या गदारोळामध्ये या दोन्ही सभांच्या पार्श्वभूमीवर काही नेत्यांच्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत, ज्यामध्ये मनसेचे नेते अविनाश जाधवांची सुद्धा प्रतिक्रिया पाहूया। थोड्याच वेळात ठाकरे बंधूंच्या सभेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजे ठाण्यात जे आहे ते सुरुवात होणार आहे। ठाकरे बंधू नेमके ठाण्यात येऊन नेमकं काय बोलतात याची उत्सुकता जी आहे ती सर्वांनाच लागलेली आहे। आपल्यासोबत मनसे नेते अविनाश जाधव आहेत। ठाकरे बंधू नेमकं ठाण्यातनं काय बोलणार याची उत्सुकता जी आहे ती सर्वांनाच लागलेली आहे। मात्र जर आपण ह्या निवडणुकीच्या काळात जर आपण पाहिलं तर महायुतीकडनं अपक्ष फोडणं किंवा इतर काही ज्या काही गोष्टी घडल्या याकडे ठाकरे बंधू कशा प्रकारे उत्तर देतील असं मला असं वाटतं की ठाकरे बंधू आज या सगळ्यांचा समाचार घेतील। जशी तुम्हाला उत्सुकता आहे तसं आम्हालाही उत्सुकता आहे की आज ठाकरे बंधू काय बोलतात। तो काही वेळ आपण थांबूया। संपूर्ण ठाणेकरांना जो उत्सुकता आहे तशीच उत्सुकता आम्हाला देखील आहे। जी काही सभा झाली त्या सभेनंतर महायुतीतल्या नेत्यांनी जे आहेत ठाकरे बंधूंवरती टीका केलेली पाहायला मिळालेली होती। आता त्याचं उत्तर सांगतो, कुत्र्यांनी वाघाची कातडी घातली म्हणून वाघ होत नाही। त्यामुळे यांनी बेफिकीर राहावं। त्यांना काय टीका करायची ती करावी। रोज सकाळी उठल्याच्या नंतर, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आणि रात्री झोपेतही जर तुम्हाला ठाकरे बंधू दिसत असतील तर ही तुमची पराभवाची नांदी आहे। या सभेनंतर निकालाचं नेमकं काय चित्र असेल असं वाटतं? तुम्हाला सगळीकडे शिवशक्तीचे उमेदवार निवडून येताना दिसतील, गुलाल उधळताना दिसतील आणि बघाच की या दोघा भावांची ताकद कशा प्रकारे काम करेल। नक्कीच ह्या सभेनंतर कुठेतरी दोघा भावांची ताकद कशा प्रकारे काम करेल ह्याचा निकाल जो आहे तो येत्या 16 तारखेला आपल्याला पाहायला मिळणार। त्यामुळे आजच्या या सभेकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असताना दोन्ही ठाकरे बंधूंकडनं, महायुतीच्या नेत्यांकडनं, खास करून उपमुख्यमंत्री यांच्या ठाण्यामध्ये काय नेमकी टीका होते हे पाहणं महत्वाचं असणार आहे। कॅमेरामन विनय सर, निकेश शार्दूल, पुढारी न्यूज।